मी तुम्हाला आजच्या वक्त्यांचा थोडक्यात परिचय करून देणार आहे. आजच्या वक्त्यांचं नाव आहे सो कल्पना प्रकाश क्षीरसागर. ताई मूळच्या पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहेत. त्यांनी अर्थशास्त्र व हिंदीमध्ये MA केलं आहे. हिंदी रत्नमध्ये BEd तर साहित्य रत्न व संगीतमध्ये डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स केला आहे. सध्या परिवार प्रबोधन पश्चिम महाराष्ट्र ही जबाबदारी ताईंकडे आहे. तसेच यापूर्वी दुर्गावाहिनी संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. कोल्हापूर विद्यापीठ बाल शिक्षण सल्लागार बालब्रह्म प्रतिष्ठान माध्यमातून बाल शिक्षण विषयक बालमानस शास्त्र आकाशवाणी मुंबईवर बाल शिक्षण तज्ज्ञ म्हणून बालक पालक विषयावर प्रसारण केलेलं आहे. 2004ला वुमन ऑफ द वर्ल्ड अमेरिकन बायोग्राफी हा किताब आणि 2005 साली रोल मॉडेल इन द वर्ल्ड अमेरिकन बायोग्राफी हा किताब देखील ताईंना मिळालेला आहे. 2009 साली उत्तम संपादक म्हणून कवी प्रफुल्ल दत्त पुरस्कार ताईंना बालक पालक मानसशास्त्र चिंतन बोधकथा सवंगडी हे 3 पुस्तके देखील त्यांनी लिहिलेले आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. मी गायत्री देशपांडे. आजचे अमृत वचन. जो देव देश व धर्मासाठी ध्येय वेडा होतो त्यालाच प्रकाशाचे दर्शन होते. जो थोडा इकडे थोडा तिकडे हात मारतो तो कोणतेच ध्येय पूर्ण करू शकत नाही. ते लोक काही काळासाठी उत्साहात येतात व नंतर लगेच शांत होतात. स्वामी विवेकानंद. मी प्रचिती सुनील खिवसरा आजच्या बौद्धिक सत्रामध्ये भारत हमारी माँ है हे वैयक्तिक गीत गात आहे. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है, जननी समान धरती जिस पे जन्म लिया है, निज अन्न वायु जल से जिसने बड़ा किया है. जीवन वो कैसा जीवन इस पे अगर नवारा. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है, स्वर्णिम प्रभात जिसकी अमृत लुटाते आए, जहाँ सांझ मुस्कुरा कर दिन की थकन मिटाए. दिन रात का चलन भी जहाँ शेष जग से न्यारा. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है, जहाँ घाम भीगा पावस भीनी शरद सुहाए, बीते शिशिर को पतझड़ देकर बसंत जाए. जिस धूप छाव वर्षा हिमपात ने सवारा. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है, पावन पुनीत माँ का मंदिर सहज सुहाना. फिर से लुटे न बेटो तुम नींद में न खोना. जागृत सुतों का बल ही माँ का सदा सहारा. भारत हमारी माँ है, माता का रूप प्यारा, करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा. भारत हमारी माँ है. बोला सुरू करा. नमस्कार नमस्कार सगळ्या दुर्गांना, नमस्कार सगळ्या श्रोत्यांना. आजची शुभ सकाळ
तुमच्या भेटीने सुरू होती आहे. 2-3 दिवसापासून दुर्गा वहिनीचं शिबिर सुरू झालं आणि वेगवेगळी सत्र या निमित्ताने सकाळ संध्याकाळ होत आहेत. सगळ्या वयातल्या दुर्गा उपस्थित आहेत. आणि खरं सांगू का, नवभारत निर्मिती आता होणं आवश्यक आहे. या नवभारत निर्मितीच्या अपेक्षेने सर्व दुर्गांकडनं निश्चितच अपेक्षा आहेत बरं का. याचं कारण असं की मातृशक्ती ही विश्वव्यापी आहे. घर, समाज, राष्ट्र घडवण्याची प्रक्रिया आणि याचं प्रमुख माध्यम म्हणजे नारी शक्ती आहे. आपण ह्याला दुर्गा शक्ती म्हणतो. याच अनुरोधाने मी विषय मांडणार आहे. माझा विषय आहे पार्वती दुर्गा ते आजच्या काळातल्या आम्ही. थोडक्यात आपण त्याला एक छोटंसं नाव देऊया, स्त्रीत्वाचा सन्मान. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तरुण तरुणी कसे असावेत त्याचे आदर्श आपण अगदी थोडक्या वेळात पाहणार. तुम्हाला एक सांगते बरं का, जगातला वीररस, प्रेमरस, शृंगाररस ज्यांच्यात एकवटलेला दिसतो असं मानवी जीवन, या आणि यासारख्या अगणित गोष्टी भारतीय स्त्रियांमध्ये निश्चित एकवटलेल्या आहेत. आकाशाला बांधणारा आणि हिमालयाला सुद्धा मुठीत घेण्याची अशी दुर्दम्य इच्छा बाळगणारं जीवन म्हणजे तरुणपणा. दुर्गा, पार्वती ते आजच्या आम्ही म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान हा विषय मला घ्यावासा वाटला तो याच कारणाने. प्राचीनतम काळातलं जीवन म्हणजे द्वापारयुगातलं जगणं आणि आज कलियुगातली बदलती जीवन पद्धती हे निश्चित बदलली आहे. समाज, समाजमूल्य, कुटुंब जीवन, शैक्षणिक वातावरण, संस्कार सारं बदललं. हीनताई आली, दीनताई आली, परंपरा बदलल्या, बुद्धिवाद आला, स्वातंत्र्यप्रियतेचा मुक्त वापर सुरू झाला. अगदी सांगायचं तर नैतिकतेचं मानदंडही बदलले ग. माणूसही बदलणारच ना, स्त्रियाही बदलल्या. पण बदलली नाही एकच गोष्ट, आणि ती म्हणजे मातृत्वाची शक्ती, थोडक्यात स्त्री शक्ती. अनादी काळापासून ती होतीच, तशीच आजही आहे. फक्त काळानुरूप ही शक्ती महारूप धारण करते. दुर्गांनो, हाच हिंदू संस्कृतीचा वारसा आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि म्हणूनच तुमच्या पुढे मी अगदी थोडक्यात हे जीवन दर्शन उलगडणार आहे. स्त्री देवतांमध्ये आपण बघणार आहोत पार्वती, सीता, याज्ञसेनी अर्थात द्रौपदी. मग उच्च तत्वज्ञानी विदुषींमध्ये आपण पाहूया गार्गी, अनसूया, लोपामुद्रा आणि अरुंधती पाहायला आपल्याला वेळ नाही आहे. तर कलियुगातल्या आर्यांबा म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या माता, जिचा मातेबद्दल मी काय सांगावं. अख्ख्या महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण देशाच्या माता आहेत त्या. म्हणून आपण आर्यांबाबद्दलच थोडंसं ऐकणार आहोत. आणि 19-20व्या शतकातल्या साधनाताई आमटे, अरुणिमा सिन्हा, लता दिदी, ताराताई मोडक आणि अगदी खरं सांगू का, आत्ताच्या करोना काळातली ती अतिशय एक कोवळी तरुणी म्हणजे पवार, आणि आमच्या दुर्गा वहिनीच्या पण काही कमी नाहीत बरं का. त्यांचीही आपण जाता जाता एक उल्लेख करून जाणार आहोत. चला बघूया पार्वती. किती नाव आहेत ग पार्वतीला. पार्वती, अपर्णा, दक्षा, गौरी, महासती, अगदी दुर्गा म्हटलं तरी चालेल, शिवाई, महादेवी. आता तुम्हाला मी एक विचारते किंवा तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण करते. देवदेवतांच्या नावाचा कधी अभ्यास केलात? ते स्त्री देवता असू दे नाही तर पुरुष देवता असू दे, त्यांच्या नावाचा अभ्यास केलात? आणि जर केलात ना,
तर त्यांचं व्यक्तिमत्व उलगडता येतं. पार्वतीची असंख्य नावं आहेत. काही नावाचं मी तत्व उलगडून दाखवते आणि वैशिष्ट्यही सांगते. पार्वती पर्वताची स्वामिनी म्हणजे पर्वतकन्या अशी ती पार्वती. पर्वताला स्वतःच्या अपत्यांप्रमाणे पालन करणारी ती पर्वतकन्या म्हणजे पार्वती. किती सुंदर ना. भारतीय संस्कृती निसर्ग जीवजंतूंनाही ममत्व देते बरं का. पर्वतांचं संरक्षण करणारी पार्वती, तर अपर्णा म्हणजे फक्त पानांचाच आहार घेणारी ती अपर्णा. माहिती आहे तुम्हाला की शंकर प्राप्तीसाठी फक्त पानं खाऊनच ती जगत होती. लक्षात घ्या, वनातले वृक्ष, त्यांचे गुणधर्म, त्यांची जीवनाला होणारी मदत, किती किती अभ्यास असला पाहिजे ना पार्वतीचा. आणि म्हणून ती अपर्णा. आता दुर्गा म्हणाल तर दुर्गाचा अर्थच मुळात आहे अजेय, अभेद्य, अपराजित अशी दुर्गा. लक्षात येतंय तुमच्या की अजेय राहणं, अभेद्य राहणं हे त्याच स्त्री शक्तीला शक्य आहे जी विवेक, बुद्धी, मन, कृती, शौर्य, धैर्य यांनी परिपूर्ण आहे. मी तुम्हाला वेदातल्या 1-2 आठवणी सांगते किंवा एक उल्लेख सांगते. वेदकाळात एक अशी परंपरा होती की जिथे यज्ञ केला जाईल त्या यज्ञापासूनची सर्व जागा ही अजेय समजली जायची, म्हणजे त्यांच्या स्वत्वाच्या मालकीची व्हायची. पुरुष ऋषीमुनी किंवा देवता यज्ञ करत होते, पण ज्या वेळेला क्रूर शक्ती, थोडक्यात राक्षस, ज्या वेळेला युद्धासाठी येत त्यावेळेला स्त्री सैन्याला म्हणजे स्त्री देवतांच्या सैन्याला पुरुष देवतांच्या मदतीला जावं लागत होतं. दुर्गेला उगीचच महिषासुरमर्दिनी नाही म्हटलेलं, उगीचच दुर्गेला कालीमाता असं नाव दिलेलं नाहीये. त्याची कारणं लक्षात घ्या. आणि अशी ही दुर्गा जी दुर्गांचं, दुर्ग म्हणजे अत्यंत अभेद्य असणारे असे गड, असे पर्वत, यांना प्रेमाने सांभाळणारी, निसर्गाचा बॅलन्स किंवा समतोल राखणारी अशी ही दुर्गा. आणि म्हणूनच त्या दुर्गेची पूजा आजही आपल्याकडे केलं जातं. या पार्वतीचं अजून एक नाव आहे ते म्हणजे शाकंभरी. शाकंभरीचं नवरात्र असतं, माहिती आहे तुम्हाला. ही शाकंभरी देवता आहे, वनदेवता म्हटलं जातं तिला. का बरं हिला वनदेवता म्हटलं जातं? का बरं शाकंभरीच्या नवरात्राला फक्त भाज्यांचाच उपयोग केला जातो? कारण शाकंभरी देवी अर्थात शाकंबा हिने इतका वनस्पतीचा अभ्यास केलेला होता आणि वनस्पतींच्या अभ्यासाने, वनस्पतींच्या सेवनाने तिने चिरतारुण्य प्राप्त केलेलं होतं. असं हे शाकंभरीचं नवरात्र आहे. लक्षात घ्या, नवरात्रांचे उपयोग, नवरात्रांची योजना का केलेली आपल्या धर्मामध्ये ते लक्षात घ्या. अशी ही दुर्गा, अशी ही शाकंभरी. गौरी, पार्वतीचं नाव आहे गौरी. गौरी म्हणजे गौरी, गायींचं शास्त्रशुद्ध पालन करणारी, गायींचं शास्त्रशुद्ध पालन करणारी. आता गायींचं शास्त्रशुद्ध पालन करणं म्हणजे काय? गायींना नुसतं पाळणं नाही, त्यांचे वेगवेगळे उपयोग. गायीच्या दुधाने पोषण होतं कसं, ते का होतं, ते कशामुळे होतं, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी ती गौरी. लक्षात घ्या, शेती, गाय पालन, वनस्पती अभ्यास हे स्त्रियांचे शोध आहेत, हे स्त्री देवतांचे शोध आहेत. हे मला तुम्हाला प्रामुख्याने सांगावंसं वाटते. चला, पार्वतीचं एक नाव दक्ष आहे. दक्षा, मी गोष्ट नाही आत्ता तुम्हाला सांगत, पण द या नावावर मी येते. द या अक्षरावर. द म्हणजे दमन, द म्हणजे दया, द म्हणजे दानशूर, म्हणजेच इंद्रियावर संयम ठेवणारी.
पार्वतीचं नाव दक्ष आहे. या मला वाटतं 3 शब्दांमधनंच पार्वतीचं एक जीवन तुमच्यापुढे उलगडते. चला, पुढचं तिचं नाव आहे महासती. या नावाबद्दल मी काय सांगावं? संपूर्ण जनमानसावर मंगलमय अशा चारित्र्याने मार्गदर्शन करणारी ती महासती. महादेवी अर्थात सर्व काळात स्त्री वंशाला महान ठरणारी, अत्यंत शुद्धतेने स्त्री जीवन जगणारी अशी महादेवी. किती सांगावं? किंवा मी 500 नावाबद्दल जरूर आत्ता सांगू शकेन, पण वेळासाठी आपण एवढ्याच नावांचा विशेष बघूया. करा बरं गणती या सगळ्या नावांच्या गुणांची, स्वभाव वैशिष्ट्यांची. अफाट ज्ञान, शौर्य, धैर्य आणि धर्माची ही सगळी नावं आहेत. हे सगळं असूनही पार्वती ही शिवाप्रमाणे निस्पृह होती, निर्मल आणि निर्लस अशी ही पार्वती. सर्व गुण संपन्नतेची अमर महानारी. वेळेअभावी मला तिच्या अपत्य शिक्षणाबद्दल नाही बोलता येत. आपण पुढे जाऊ. पुराण काळातली, वेद प्राचीन काळातली अजून एक महान पतिव्रता स्त्री म्हणजे सीता. माझं अत्यंत आवडतं चारित्र्य आणि चरित्र हे. पण आपण चरित्र आणि चारित्र्य नाही बघणार आता. सीतेची महानता फक्त आपल्याला बघायची आहे. पुराण काळातली अत्यंत वंदनीय, अत्यंत गुण आणि निर्गुणाची खाण असलेली, पतिनिष्ठ आणि तेवढीच बुद्धीने उत्तुंग प्रतिमा असलेली, अगदी वेदांनीही गौरवलेली नारी शक्ती म्हणजे सीता. वेदांमध्ये श्रेष्ठ प्रतिमेच्या ऋषींची सूक्त आहेत. अत्यंत शास्त्राची रचना आहे ही. आणि खरं सांगायचं तर आता काही वर्षापूर्वी अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि भारत या सगळ्यामध्ये या ऋचांच्या वैज्ञानिकता काय याच्यामध्ये आहे याचे वेगवेगळे शोध आणि प्रयोग होत आहेत. त्याच्यात सीतेची पण सूक्त आहेत. अत्यंत शास्त्रसिद्ध रचना असते याची. यात पुरुष ऋषीगण आहेत, पण स्त्रियांची सूक्त असलेल्या सीतामाई आहेत. अनसूया म्हणजे श्री दत्तात्रेयांच्या मातोश्री आहेत आणि गार्गी यांची सूक्त आहेत. काय उंची असेल ना यांची. सीता ही शेती कार्याची प्रथम निर्माण करती होय. सहजीवन, सामूहिक जीवन आणि सम्यक जीवन यांचं अनमोल उदाहरण म्हणजे सीता होय. रावणाच्या बंदिवासात असताना सुद्धा मानस शुद्धीचं अमूल्य ठेव देणारी सीता. रावणाच्या बंदिवासात वर्षानुवर्ष राहून सुद्धा सीतेची मानसिक शक्ती जराही कमी झालेली नव्हती. याला कारण कधी जर तुम्हाला सूक्त शिकायची इच्छा झाली तर सीतेच्या मानसशुद्धीचे जे प्रयोग केलेले आहेत तिने स्वतः, आणि त्याचबरोबर तिचं रक्षण करणाऱ्या ज्या राक्षसी होत्या त्यांचं सुद्धा, त्या मानसशुद्धीचं जर आपण कधी कधी वाचन केलं, अभ्यास केला ना, तर आजचं मानसशास्त्र त्याच्यापुढे कदाचित कमी असावं असंही वाटतं. सीता लवकुशांना भाषाशास्त्रापासनं युद्धशास्त्र, अश्वशास्त्र आणि मंत्रशास्त्र यांचेही धडे देते. सीतेबद्दल काय सांगावं. चला आपण पुढचा एक महान आदर्श बघूया, आणि ती म्हणजे याज्ञसेनी म्हणजे द्रौपदी. तुम्हाला माहिती आहे तिचं नाव याज्ञसेनी आहे. द्रौपदी म्हणजे महाभारताचं मध्यकेंद्र असलेली स्त्री आहे. माहिती आहे तुम्हाला. अर्जुनानं पणात जिंकलेली, पण पाचांची पत्नी असलेली पांचाली, द्रुपद राजाची कन्या म्हणून द्रौपदी. अशा कथा पुढे निर्माण झाल्या की यज्ञातून निर्माण झालेली म्हणून याज्ञसेनी. पण तसं नाही आहे. लक्षात घ्या, जिचं पूर्ण जीवन यज्ञाप्रमाणे धगधगतं आहे, जिचं पूर्ण जीवन अग्नीप्रमाणे तेजस्वी आहे ना, ती याज्ञसेनी.
अगदी खरं तिचं जर जीवन पाहिलं, अभ्यास केला, तर तिचा प्रेम, तिचा संताप, तिचं दुःख, अपमान हे सगळं जागेप्रमाणे जाणणारं होतं. परंतु ही याज्ञसेनी कधी कोणाला शरण गेलेली नाही, कोणाला शरण गेली नाही आहे. उलट ज्या वेळेला धर्मराजाने तिला द्यूतामध्ये पणाला लावलं, त्यावेळेला भर सभेत तिनंच धर्मराजाला प्रश्न केलेला आहे, तू मला पणाला लावतोयस, पण आधी तू हरलेला आहेस का तू पणाला लावला गेलेला आहेस ते मला सांग. आणि मग तिनं धर्मराजाला सुद्धा अगदी वकिली न्यायाने काही नैतिक मूल्यांचा पाठ सुद्धा दिलेला आहे. अशी ही याज्ञसेनी, ती कृष्णाची प्रिय सखी होती, म्हणून तिला कृष्णाई म्हणता येतं. एक लक्षात घेताय तुम्ही की भक्तीचा ती आदर्श होती. आणि लाक्षागृहाचा प्रसंग असेल, द्यूताचा प्रसंग असेल, वनवासाचा असेल, याज्ञसेनी कधीही दुःखात आणि अश्रूत बुडाली नाही. ती सदा सर्व काळ आनंदाचे डोही, आनंद तरंग अशीच होती. दुर्गांनो, स्त्रियांनो, स्त्री जातीला हा अपूर्व संदेश आणि शिकवण आहे. जिंकण्याची ईर्ष्या ठेवा, पण शांत आणि आनंदी याच भावनेने, आणि तरच तुमचं मन तुम्हाला विजय मिळवून देतं. आणि यासाठी गरज आहे फक्त संयम, सहनशीलता आणि सत्यनिष्ठा. पुढचं अपूर्व चरित्र अनसूया. कोणत्याही युगात त्रिवार वंदनीय असलेली श्री दत्तगुरूंची माता अनसूया नावाचा अभ्यास करा. अनसूया, जिने कधीही असूया म्हणजे आपल्या मनाला द्वेष आणि मत्सर यांचा स्पर्श कधी होऊच दिलेला नाही आहे. साऱ्या स्त्री जातीनं ह्या गुणांची खरं तर पूजा करावीच, कारण स्त्रियांचं बहुतांशी अनारोग्य या दुर्गुणांशी संबंधित आहे. रागावू नका, पण हे खरं आहे. अनसूया महातपस्वी आहे, महाशुद्ध आहे आणि महाज्ञानी होती. तुम्हाला माहीत नसेल, पण स्त्री प्रसूतीशास्त्र, स्त्रियांचे संबंधित शल्यकर्म, त्या संबंधी लागणारी शरीररचना, त्याचा अभ्यास हा अनसूया मातेचा सर्वप्रथम होता. आणि यासाठी ज्ञान मिळवणारी ती पहिली स्त्री आहे. सर्व ज्ञानांचं प्रतीक असलेली श्री दत्तात्रेय सर्वश्रेष्ठ ईश्वरी आहेत. ते का हे तुम्हाला कळेल. अनसूया म्हणजे स्वच्छ जीवन, पारदर्शी जीवन आणि सात्विक जीवन कसं असावं यांचं पाठ आहे. ज्ञानदान कसं करावं याचं हे दिव्य उदाहरण आहे. मला माता अनसूयाबद्दल खूप काही सांगायला आवडेल, कारण ते सांगताना मलाही अतिशय आनंदाने कधी कधी डोळ्यात पाणी येतं. कारण अनसूयेने ज्या पद्धतीने ज्ञान मिळवलेलं आहे, ज्या पद्धतीने तपश्चर्या केलेली आहे, ती तपश्चर्या करताना असं सांगितलं गेलेलं आहे, श्लोकात असं भरलेलं आहे की वायूसुद्धा तिच्या भोवतीचे जे होते हे तरंगशास्त्र आहे, विज्ञानाने सिद्ध केलेलं तरंगशास्त्र आहे. ज्या वेळेला त्या या पद्धतीचे अध्ययन करत असत, त्या अध्ययनाने सभोवताचं वायुमंडल इतकं पवित्र होत असे की दुष्टात दुष्ट प्राणीसुद्धा तिथे ज्या वेळेला तिच्या समीप यायचा, सानिध्यात यायचे, त्यावेळेला आपला दुष्टावासुद्धा ते विसरत असत. एवढी तिच्या या तरंगशास्त्रांची महती आहे. चला पुढे आपण सत्ययुगातल्या गार्गी बघूया. आता विदुषी गार्गीबद्दल किती सांगावं तुम्हाला. तिची बुद्धिसंपदा आणि सामर्थ्य अगदी श्रेष्ठ ऋषींनाही चकित करायचं. महर्षी याज्ञवल्कांच्या 2 पत्नी होत्या, कात्यायनी आणि गार्गी. कात्यायनी संसारात रमलेली तर गार्गी तत्वचिंतक. याज्ञवल्काने संसारी असताना सुद्धा संन्यासाश्रम घ्यायचं ठरवलं. तेव्हा दोघींची परवानगी घेण्यासाठी आली आणि तुम्हाला काय पाहिजे असं दोघींनाही त्यांनी विचारलं बरं का. कात्यायनीने संसार, त्यांचे जिथे सगळे वैदिक विद्यार्थी होते अशा सगळ्यांची सेवा करण्याची परवानगी मागितली.
गार्गीला विचारलं, तुला काय पाहिजे? तर गार्गीने सांगितलं, मला ब्रह्मसूत्र शिकवा. ही इच्छा व्यक्त केली आणि स्वतःही संन्याशी बनली. साधारणतः एक 8-10 वर्षापूर्वी, 8-10 हजार वर्षापूर्वी बरं का, एक स्त्री संन्यासी बनून ज्ञानमार्ग निवडते, ते सुद्धा मंत्र विज्ञान सामर्थ्य शिकण्यासाठी. तुम्हाला नाही वाटत अलौकिक गोष्ट आहे ही? आज आपल्याला छोट्या छोट्या शिक्षणाच्या वाटा शोधताना सुद्धा आपल्या नाकेनऊ येतात. आणि तेव्हा एक यौवनात असलेली ही एक विदुषी स्त्री संन्यासी बनून मंत्र आणि विज्ञान सामर्थ्य शिकण्यासाठी स्वतःच स्वतःचा मार्ग निवडते आणि त्या मार्गाने चालते. काय स्वातंत्र्याचा अलौकिक उपयोग केलेला आहे विचार करा. आणि हे नाव घेताना आपलं मस्तक आणि डोळे निश्चित झुकून जातात. चला, कलियुगामध्ये आर्यांबा नाव कधी ऐकलंत? शक्यतो नसेल. आर्यांबा नाव हे घेताना माझ्या हृदयात खरंच खूप काहीतरी सुंदर सुंदर श्लोकांच्या ओळी आपोआप उमटल्या जातात. कारण मी स्वतः आद्य शंकराचार्यांची अतिशय परमभक्त आहे. आणि माझ्या या परमदैवतांच्या या मातोश्री आर्यांबा केरळमधल्या, नम्रतेने यांचं नाव उच्चारावं लागतं. आर्यांबा म्हणजे आद्य शंकरांच्या मातोश्री, केरळमधल्या निवासी. पती लवकरच गेले. तेव्हा असतील शंकराचार्य 4-5 वर्षाचे. पण 4-5 वर्षाचे असताना 4 वेद तोंडपाठ होते हो. पालनपोषण आईने आणि मामाच्या मदतीने केलं. असतील 8-10 वर्षाचे शंकराचार्य. आणि या 10 वर्षाच्या लेकराला संन्यास घ्यावासा वाटला. बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही, मी फक्त स्त्रियांना अनुलक्षून जे जे पाहिजे ते मला फक्त सांगावंसं वाटते, म्हणून मी एकच प्रसंग घेतला आहे. आणि या 10 वर्षाच्या शंकराला संन्यास घ्यावासा वाटला. बघा बरं का, आपण या वयात खेळत असतो, आईच्या मांडीवर झोपत असतो, आणि त्या वयात बालशंकर ज्ञान मिळवून संन्यासी होण्याची भाषा करत होते. आर्यांबा परवानगी देईनात. मगरीची कथा माहिती आहे. नदीवर दोघेही गेले होते. मगरीने त्यांचा पाय धरला, ती सोडत नव्हती. आणि मग त्यांनी सांगितलं की आई, संन्यास घ्यायला परवानगी देशील तर मगर माझा पाय सोडेल, नाहीतर मी इथंच प्राण सोडेन तुझ्यासमोर. बघ, दोन्ही तुझ्या हातात आहे. माऊलीने दिली ना परवानगी. पण संन्यास घेण्यासाठी एक अट असते. केशकर्तन पहिलं करायचं ना, ते आईनं करायचं. ते केस कापायचे नसतात, ते उपटून आईनी हातातनी काढायचे असतात. उपटताना काय वेदना होत असतील हे ती आई आणि ते लेकरू जाणे. आर्यांबा तयार झाल्या. अपूर्व मूल आणि त्याची ती अपूर्व आई. ज्या मातेने त्यांना वेद अध्ययन शिकवलं त्याचंच केसार्जन करून ती माऊली धैर्यानं उभी राहिली. मुलींनो, घरोघर ज्ञानेश्वर तेव्हाच जन्म घेतात जेव्हा स्त्रीत्वाचे शुद्ध गुण स्त्रीमध्ये उपजलेले असतात. आणि हे शुद्ध गुण उपजवण्याचं जे काम असतं ना, हे स्त्रियांनी जाणीवपूर्वक करायचं असतं ग. ते असं आपोआप येत नसतं. निसर्गनिर्मित आई कोणी पण होतं, पण बुद्धिपुरस्पर आई होणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे स्त्रीत्वाचे गुण आपणच अशा प्रकारच्या आदर्श चरित्राच्या उपदेशानेच आपण आपलं चरित्र आणि चारित्र्य यामध्ये भर घालायची असते. म्हणून आर्यांबाचं चारित्र्य आपण लक्षात ठेवलंच पाहिजे. चला, काळ बदलला, सत्ययुग आलं, सत्ययुग झालं, द्वापारयुग झालं. आता कलियुगात येऊया. BA LLB झालेल्या मुरलीधर आमट्यांची अत्यंत सुस्वरूप पत्नी म्हणजे साधनाताई आमटे. कुष्ठरोग्यांचं वन आनंदवन. ते आनंदवन झालं ना, ते साधनाताईंच्या काबाड कष्टाने. एक जाता जाता मी तुम्हाला उदाहरण सांगते साधनाताईंच्या जीवनातलं.
साधनाताईंनी पहिल्या मुलाला जन्म दिला, म्हणजे प्रकाश आमट्यांना जन्म दिला तेव्हाचं हे उदाहरण. तसं घर नव्हतंच बरं का, झोपडीच होती. बाबांचे असीम कष्ट, या सगळ्या गोष्टी होत्या. सोबतीला जे होते ना ते सगळे कुष्ठरोगी होते आणि या कुष्ठरोग्यांबरोबर साधनाताईंनी स्वयंपाक करावा, त्यांना खायला घालावं, त्यांच्यासाठी विहीर पण खंदत होत्या बरं का त्या, ज्या वेळेला बाळंतपण झालं त्यावेळेला. आणि बाबांच्या प्रेमाखातर त्या हे सगळं करत होत्या. बाळंतपण झालं, पहिला मुलगा झाला. असेल मुलगा 5-6 दिवसाचा. झोपायला झाड होतं, गवतांची गंजी जी असते ना ती गादी होती आणि यावर बाळंतीण सुखाने झोपायचे. एक 2-3 दिवसात काय झालं की जरा खूप कुजलेला वास यायला लागला आणि हा कुजलेला वास जो होता ना तो एखाद 2-3 दिवसांनी जरा जास्तच वाढला. साधनाताई बाबांना म्हणाल्या, बाबा आपण जरा हे स्वच्छ करून बघूया. आणि मग त्या दिवशी त्यांनी ती गवताची गंजी काढली. खाली काय होत्या माहिती तुम्हाला? 18 फुटी मोठा अजगर. आणि अजगरावर बाळंतीण सुखाने झोपत होते. पण साधनाताईंनी त्याचं कुठे बाऊ केला नाही बरं का, किंवा मी माझ्या नवऱ्याला फार मोठी साथ दिली, मी त्याच्यासाठी फार मोठा त्याग केला, असं काही नाही. साधनाताईंची साधना होती ना, म्हणूनच बाबा आमट्यांचं नंदनवन घडलं गेलं असं मला निश्चित वाटतं. साधनाताईंच्या किती अनुभवाच्या गोष्टी सांगाव्यात तुम्हाला. हे सांगण्याचं कारण एवढंच की स्त्रियांचं चरित्र आणि चारित्र्य हे जर आपण कष्टपूर्वक घडवलं ना तर दुर्गा घडायला वेळ लागत नाही आहे, पण ते घडवण्याची गरज आहे. आणि ते घडवण्यासाठीच तुमच्यासमोर मी काही अप्रतिम उदाहरणं ठेवते आहे. साधनाताईंशी बोलताना मला नेहमी जाणवायचं की साधनाताई जे सांगायच्या ना ते अतिशय सोप्या शब्दात आणि इतकं सहज की ह्याच्यात काही झालं नाही आहे कल्पनाताई, हे अगदी असंच असतं स्त्रियांचं आयुष्य आणि असंच असायला पाहिजे, अगदी या पद्धतीने सांगायचं. हो, मग साधनाताईंचं जे आकाशही एवढं मोठेपण आहे ना ते आपल्या छोट्या डोळ्यामध्ये साठवून घेता घेता आपल्या डोळ्यांना पाणी कधी येतं ना आपल्यालाच कळत नाही. एक अजून तुम्हाला उदाहरण सांगते. अरुणिमा सिन्हा माहिती आहे कोण? लहान तरुणी आहे होय. दोन्ही पाय गमावलेली. ट्रेनमधनं चालली होती, काही टवाळखोर मुलं होती, दिसते तरुण मुलगी, करातीची टिंगल, आणि म्हणून ही मुलं टिंगल करत होती. पण या पठ्ठीने त्यांना साथ दिलीच नाही बरं का. केला संघर्ष आणि संघर्षाचं तिला फळ मिळालं की त्या सगळ्या टोळक्यांनी तिला उचललं, ट्रेन बाहेर फेकलं. दोन्ही पाय गेले. हो, आयुष्यातलं मोठं तिचं जे स्वप्न होतं ना ते धुळीला मिळालं. पण पठ्ठी हरेल तर ना, अजिबात हरली नाही. आपल्या नसलेल्या दोन्ही पायांवर तिने मात केली आणि हिमालयावर एकदा नाही तर 2दा चढाई केली आणि जिंकला. बरोबर आहे, हिमालयावर जाण्यासाठी पार्वतीसारखीच श्रद्धा पाहिजे स्वतःवर. अरुणिमाची होती आणि म्हणून ती हिमालयावर गेली. 1-2 वर्षापूर्वी तिचं भाषण ऐकलं, सावरकर पुरस्कार जेव्हा तिला दिला गेला. आणि ते भाषण ऐकताना असं वाटलं की अरे अरुणिमा पुढे आपण किती छोटे आहोत, अंगठा एवढे आहोत का करंगळी एवढे आहोत. कारण हिमालयी तिच्या दुर्दम्य जिद्दीपुढे अगदी खुजा झाला. सिंधुताई सपकाळबद्दल मी तुम्हाला काय सांगायचं. माझी सिंधू मावशी येते, अनाथांची माता आहे. स्वतःचं दुःख आकाशा एवढं घेतलं कवेत त्याला आणि अनाथांना नवीन जन्म दिला. सिंधुताई सिंधू झाल्या. नाव सिंधुताई किती ॲप्रोप्रिएट आहे ना, किती बरोबर नाव आहे ना. या सगळ्या आपल्या सिंधूमध्ये, सगळ्या प्रेमामध्ये तिने या सगळ्यांना सामावून घेतलं. आमच्या भारतरत्न लता दीदी म्हणजे गाणं कोकिळा यांच्याबद्दल काय सांगायचं. त्यांचा आवाज ऐकल्याशिवाय सकाळही होत नाही आणि रात्रही आमची संपत नाही. कष्टाची परिसीमा म्हणजे लताताई, नम्रतेची गंगा म्हणजे लता मंगेशकर आणि साधेपणाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर. विश्वाला मोहिनी घालणारा तो हाच स्वर. पण शुद्धतेची,
आणि सात्विकतेची, अतिशय शालीनतेची उच्च सीमा असलेलं असं हे व्यक्तिमत्व. दुर्गांनो, किती उदाहरणं द्यायची ग तुम्हाला, पण 2 महत्त्वाची उदाहरणं मला द्यायलाच पाहिजेत. राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर आणि ज्यांचा मी अनेक वर्ष अनुभव घेतला अशा वंदनीय ताई आपटे. मावशी केळकरांबद्दल मी खूप ऐकलं. डॉक्टर हेडगेवारांनी जशी RSSची स्थापना केली तशी वंदनीय मावशी केळकरांनी त्या काळामध्ये बरं का, म्हणजे साधारणतः 70-80 वर्षापूर्वी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. कारण एकच की स्त्रियांनासुद्धा बाह्य जगाचा अनुभव पाहिजे. सेवाशक्ती ही स्त्रियांची अमोघ शक्ती आहे आणि त्याचा उपयोग राष्ट्रसेवेसाठी झालाच पाहिजे. ताई आपट्यांबद्दल किती सांगायचं का तुम्हाला. ताई म्हटलं ना की मला असं वाटतं की अरे आपली आईच आपल्या शेजारी उभी आहे. ताईंचा स्वभाव, ताईंची ते नऊवारी साडी, दोन्ही खांद्यावर नसलेला पदर, अगदी साधं अगदी सोपं आपल्या आईसारखं असलेलं असं हे मूर्तिमंत व्यक्तिमत्व होतं. पण तुम्हाला एक सांगू का, ताई जेव्हा बोलायला उभ्या राहायच्या ना, असं वाटायचं पण नाही की या इतक्या बारीकशा, इतक्या साध्यासुध्या दिसणाऱ्या या व्यक्ती इतकं अमोघ वक्तृत्व शैलीने अख्ख्या जगाला सामावून घेऊ शकतात. पण ताईंचं जे व्याख्यान होतं ना, ते भारतापासून अगदी पॅलेस्टीनला सामावून घेण्यापर्यंत असायचं. अपूर्व माहिती, केवढी या सगळ्यांचं त्यांच्याकडे ग्राफिकलसुद्धा माहिती त्यांनी जमा करून ठेवलेली होती. त्यांच्या ज्ञानाला खरंच आपण वंदन केलं पाहिजे हो. अशा या आमच्या वंदनीय ताई आपटे आणि मावशी केळकर. आपण अगदी आजच्या काळाकडे येऊया, कारण आपला वेळ पण खूप झालेला आहे. दुर्गांनो, ही उदाहरण देता मला मुद्दाम सांगायला आवडेल की पुणे महानगरपालिकेतले कर्मचारी जे स्मशानात या करोनाच्या काळात अंत्यक्रिया करणारे ते पवार, लॉकडाऊनमध्ये वडिलांचं आजारपण आणि वडिलांना मदत म्हणून समाजासाठी अंत्यविधीचं काम करणारी 25शीतली त्यांची ती कन्या आपल्या लक्षात ठेवलीच पाहिजे. हा प्रवाह स्त्री शक्तीचा गंगेसारखा वाहतोय हो, आणि तो वाढणारच आहे, तो वाहणारच आहे. हां, एक विसरले बरं का मी तुम्हाला सांगायला. मागच्या आठवड्यात आमच्या या दुर्गा शक्तीमधल्या करोनाग्रस्तांची सेवा करायला गेलेल्या 2-3 दुर्गांबद्दल मी जाता अतिशय आदराने आणि कौतुकाने उल्लेख करणारे. आमची छोटीशी सई, आमची लहानगी प्रांजल आणि आमची बालमैत्रीण ऋतुजा, या सगळ्या लहान कन्यका म्हणजे असतील 18-20 वर्षाच्या. पण ज्या करोनाला आपण इतकं घाबरतो की दाराबाहेर झाला घाबरतो, त्या दिवसांमध्ये म्हणजे अगदी 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे बरं का, तेव्हा या सगळ्या या तरुण मैत्रिणी आपल्या या करोनाग्रस्तांची सेवा करायला त्या सेंटरमध्ये दाखल झाल्या होत्या. तिथे त्यांनी 8-10 दिवस राहून त्यांची सेवाही केली, मनपूर्वक सेवा केली आणि दाखवून दिलं की हो, भारतीय संस्कृतीचा सेवा वारसा आजही सुरू आहे. दुर्गावाहिनीच्या रूपाने, स्त्री शक्तीच्या माध्यमातनं, मातृशक्तीच्या माध्यमातनं, महिला संघटनाच्या माध्यमातनं. लक्षात घ्यायचं, ही सगळी दुर्गेची रूपं आहेत. मुलींनो, भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती शिक्षण, संस्कार आणि विशाल विचार यांनी बनलेली आहे. आपण तिचे खरे वारसदार आहोत. आता फक्त हा वारसा आपल्याला कृतीत आणायचा आहे. आणि हा वारसा नुसता कृतीत आणायचा नाही आहे, तो आपल्याला समाजासाठी द्यायचा आहे. कारण आमच्या पारंपरिक भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आम्ही हा शब्द पहिला येतो आणि मी हा शब्द शेवटी येतो. आपण प्रत्येक मंत्रानंतर ओम शांती, ओम शांती, ओम शांती असं म्हणतो. त्याच्यातला पहिला शांती हा विश्वशांती, दुसरा ओम शांती हा राष्ट्रासाठी आणि तिसरा स्वतःसाठी.
म्हणजे पहिलं विश्व, नंतर राष्ट्र आणि नंतर मी आणि माझं कुटुंब. इतकी आमची ही विशाल भारतीय संस्कृती आहे. दुर्गावाहिनी म्हणजे तरी दुसरं काय आहे. हा जो पारंपरिक आणि प्राचीन वारसा आहे हा आपल्याला एकमेकांकडे द्यायचा आहे, सोपवायचा आहे. आणि म्हणून तर दुर्गावाहिनीचं कार्य, आणि हे दुर्गावाहिनीचं कार्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांना कटिबद्ध झालंच पाहिजे आणि ते आपल्याला व्हायचे. आता तो वारसा हातात दिलेला आहे, आपल्याला तो हातात घ्यायचा आहे. उतायचं नाही, मातायचं नाही आहे. घेतला वरसा सोडायचा पण नाही आहे. असा हा वरसा आपण अतिशय प्रेमाने आणि अतिशय आपला नतमस्तक होऊन आपल्याला पुढे न्यायचा आहे. तेव्हा आपण सगळेजण एकच म्हणूया मनामध्ये किंवा आपापल्या घरामध्ये, जय नारी शक्ती आणि जय मातृशक्ती, जय भारत माता. धन्यवाद. जय श्रीराम.